जय श्रीराम। घे ना। भारत माता की जय। वंदे मातरम। हमारे साथ है। ताई काय सांगाल, आता तुमचा विजय झालेला आहे नगराध्यक्ष पदावरती, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच आनंदाचा क्षण आहे. सर्वांना खूप या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते सगळे, की आपण केलेलं समाजकार्याचं योग्य मोल मिळतं की नाही. आणि ते खरंच वाड्या शहराच्या सर्व जनतेने आम्हाला आमचा जे त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांचा आमच्या दोन्ही सार्थ ठरवलेले आहेत आणि आम्ही भरघोस मतांनी जिंकून आलेलो आहोत. ही ईश्वरीय देणगी आहे, एवढंच मी म्हणेन. जनता पार्टीचा आज उमेदवार म्हणूनच आम्हाला घोषित करणं हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण केंद्रात माननीय मोदीजी, राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपण पालघर जिल्ह्यात आमचे हेमंतजी सौरा हे सगळेजण इतके कार्यरत आहेत. हे आमचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते काम करतो आहोत आणि हे जनता बघते आहे. आज इतके वर्ष झाले मी नगरसेविका म्हणून ही काम केलेलं आहे, तेव्हा जनतेने हे सर्व जवळून पाहिलेलं आहे. जवळून आमचा प्रवास पाहिलेला आहे. स्वतः माननीय रवींद्रजी चव्हाणसुद्धा इथे आम्हाला आले होते. त्यांनीसुद्धा आम्हाला भरभरून एक मोटिवेट केलं की कसं तुम्ही अजून उत्तरोत्तर एक चांगलं काम करत राहाल. आणि या सगळ्यांच्या योगदानाने आमचे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता आणि बंधू भगिनी दोनोही त्यांचे अतोनात जे प्रयत्न चालू होते की आपल्याला यश कसं मिळेल, या सगळ्यांच्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे. आणि मी सगळ्या आमच्या वाडे जनताचे धन्यवाद मानते. खरंच धन्यवाद मनापासून. मॅडम जरा भारतीय जनता पार्टीचा जय असो। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। माता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। थँक्यू.